मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। सिल्लोड शहरामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी मेळावा घेण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालणार असा इशारा एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय। त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क आहे। नागपुरात आज जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये विविध विकास कामांचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। महिला मेळाव्याला सुद्धा अजित पवार हजेरी लावणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी शड्डू ठोकलाय। भाजप आणि अजित पवार गटातील 20 जागांवर लक्ष केंद्रित केलं असून अजितदादांच्या आमदारांविरोधात तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहेत। शरद पवार गटातील तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता असून दुसरीकडे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे। धाराशिवमध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुधीर पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे। माझा शिवसेनेत प्रवेश म्हणजे भाजपला धक्का नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या संमतीनेच शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया सुधीर पाटील यांनी दिली आहे। जळगावमध्ये शिवसेनेचे निरीक्षक भाऊसाहेब चौधरी यांनी गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय। यावेळेस निरीक्षक भाऊसाहेब चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार निवडून दिला पाहिजे, त्यासाठी काम केलं पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत। नाट्य निर्मितीची फसवणूक केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर हजेरी लावणार आहेत। काही वर्षांपूर्वी जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी मिळून शंभूराजे यांच्या इतिहासाचं नाट्यप्रयोग जालना जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये केले होते। त्याच आर्थिक फसवणूक झाल्याचा गुन्हा जो आहे तो नाट्य निर्मात्यानं दाखल केला होता। या पार्श्वभूमीवरती ते कोर्टात दाखल होणार आहेत। जुलै महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह विदर्भातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। पूर परिस्थितीमुळे 1,24,000 हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झालं होतं। पुरात वाहून जाणं, वीज पडणं व इतर दुर्घटनेमध्ये तब्बल 94 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। राज्यामध्ये ऑगस्टमध्ये सरासरी 280.3 मिलीमीटर पाऊस पडतोय। किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर वगळता राज्याच्या अन्य भागामध्ये सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। जुलै महिना नवी मुंबईकरांना दिलासादायक ठरलाय। एक महिन्यामध्ये मोरबे धरण परिसरामध्ये 2051 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून धरणाचा पाणीसाठा हा 28 वरून 81.21% पोहोचलाय। त्यामुळे नवी मुंबईकरांची पाणी कपात आता रद्द करण्यात येणार आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 31 जुलै अखेर राज्यभरातून 1,65,00,000 अर्ज दाखल झाले आहेत। शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरून आपला पीक विमा संरक्षित केला आहे। मागील काही दिवसांपासून सुरू असलेली भाज्यांची भाववाढ ही नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामी लागल्या आहेत। कांद्यासह बटाटे आणि टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे। काही दिवसांपासून 60 रुपये किलो दराने विकला जात असलेला टोमॅटो आता 50 रुपयांना विकला जातोय। मावळ तालुक्यातील भात लागवड अंतिम टप्प्यामध्ये आल्या आहेत। पुणे मुंबई एक्सप्रेसवे लगत असलेल्या किवळे गावामध्ये एंजल्स पब्लिक शाळेतील विद्यार्थ्यांना भात लागवडीचे धडे देण्यात आले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभवायला मिळाला आहे। मध्य रेल्वेवरील सायन येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाचं पाडकाम केलं जाणार असून त्यासाठी गुरुवारपासून हा पूल सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे। या मार्गावरील वाहतूक ही धारावीतून वळवण्यात आली आहे। या नव्या वळणामुळे प्रवासाचा अर्धा तास वाढला असून त्यामुळे पालक आणि विद्यार्थी त्याचबरोबर नोकरदार वर्गाला प्रवास करताना जास्त वेळ खर्ची करावा लागणार आहे। मुंबईत रेल्वे गाड्यांची टक्कर टाळण्यासाठी आधुनिक कवच यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झालंय। पश्चिम रेल्वेनं 90 इंजिनसह 789 किलोमीटरवरती कवच यंत्रणा सुरू करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केलाय। 54 किलोमीटरच्या मार्गावरती मार्च 2026 पर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे।
मुंबई म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीनं लवकरच 2000 घरांची लॉटरी काढण्यात येणार असतानाच कोकण मंडळानंही लॉटरीची जय्यत तयारी सुरू केली आहे। लॉटरीसाठी घरांची जुळवाजुळव केली जात असून याबाबत लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे। कोकण मंडळाकडे सुमारे 9000 घरं असून यात आणखी काही घरांची वाढ होण्याची शक्यता आहे। कोस्टल रोडचं आतापर्यंत 91% काम झालं असून या प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये आहे। मात्र प्रकल्पाच्या चौथ्या भागाचं काम मे 2024 मध्ये पूर्ण होणं अपेक्षित असतानाच ते कंत्राटदाराकडून झालेलं नाहीये। याआधी या कामासाठी 3दा मुदतवाढ दिली असताना पुन्हा आणखी 181 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी कंत्राटदारानं केली आहे। सागरी किनारा मार्गाचं दक्षिण मुंबईतील बांधकाम हे जवळपास पूर्णपणे झाले आहे। या टप्प्यावर मार्गाच्या रचनेत कोणताही बदल करण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीयेत। त्यामुळे या प्रकल्पात मूलभूत बदल न करता विविध आणि अधिक प्रवेशयोग्य मोकळ्या जागा तयार करण्यासाठी मार्गाच्या रचनेमध्ये बदल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातून 46,629 अर्ज दाखल झाले आहेत। या अर्जाची छाननी सुरू केली असून त्यासाठी पालिका मुख्यालयामध्ये 2 वॉर रूम तयार करण्यात आले आहेत। राज्य सरकारकडून रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे। रिक्षा चालकांसाठी 2 लाख रुपयांचा मोफत विमा उतरवला जाणार असून त्यासाठी आगामी काळामध्ये शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं 75 रुपयाचं विशेष नाणं जारी केलं जाणार आहे। या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाची इमारत राहणार आहे। 75 रुपयांचं हे 11वं नवं कॉइन कोलकाता येथील कारखान्यामध्ये बनवण्यात आलंय। गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणपती मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया येत्या 6 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग 5 वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे। असं असलं तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणं गरजेचं असणार आहे। बेस्ट उपक्रमातील बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा हा फक्त 33% राहिला आहे। त्यामुळे बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या किमान 3337 बसगाड्यांचा ताफा असावा। यासाठी मुंबईकरांना एकत्र करून बेस्ट बचाव अभियान राबवलं जात आहे। अभियान जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या अभियानाला पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलंय। मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील वाढत्या बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येवरती ठोस तोडगा काढण्याऐवजी त्यावर कारवाई कोणी करायची यावरून राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। दोन्ही यंत्रणांच्या या वर्तनामुळे बेकायदा फेरीवाल्यांचा गंभीर मुद्दा हा चेष्टा आणि मस्करीचा विषय झाला असल्याचं खडेबोल उच्च न्यायालयाने त्यांना सुनावले आहेत। नर्सिंग अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या निकालाला 1.5 महिना उलटून गेल्यानंतर अखेर सीईटीकडून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। 1 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना त्यात 10 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येईल। मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। प्रथम वर्ष बीए, बीकॉम, त्याचबरोबर बीकॉम, बीएससी आयटी, बीएससी कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 26 जूनपासून सुरू करण्यात आली आहे। अद्यापही अन्य शाखांच्या प्रवेश प्रक्रिया अपूर्ण असल्यानं विद्यापीठानं या प्रवेशांना मुदतवाढ दिली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचं 10 दिवस दप्तरविना शिक्षण होणार आहे। या 10 दिवसांमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम, बागकाम, मातीकाम अशी व्यावहारिक कौशल्य, सर्वेक्षण, भेटी, सहली हे उपक्रम राबवले जाणार आहेत। धाराशिवमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घातलाय। हातात दोरखंड घेऊन शेतकऱ्यांनी बोर्डालाच फाशी घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलाय। कामशेत आणि लोणावळ्यामध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये एकूण 18 लाख रुपये किमतीचं 12.15 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले तर 5 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे।